आज मी तुमच्या समोर हृदयस्पर्शी प्रेरणादायी अशी एका शाळकरी मुलीची कथा, ती कथा नव्हे तर सत्य कथाच आहे, ती तुमच्या समोर सादर करत आहे। पावसाची रिपरिप, अंगाला झोंबणारा गारवा, पायाखाली चिखलाची दलदल, निर्मनुष्य असा रस्ता, या कशाचीही कमान न बाळगता शाळेच्या ओळीनं येणाऱ्या भक्तीची ही कहाणी आहे। अगदी पहिलीपासूनच निरागस, डोळ्यात शिकण्याची जिद्द, प्रयत्नांची पराकाष्ठा, चिकाटी, प्रामाणिकपणा हे गुण तिच्या अंगी होते। तिसरीच्या वर्गात असतानाच, म्हणजे जवळजवळ मार्च महिन्यात कोरोना महामारी आली। या मुलांची चौथी तशीच गेली, पाचवीचंही वर्ष तसंच गेलं आणि ही पाचवीत असतानाच कोरोना अर्ध्या ते म्हणजे जवळजवळ 10 महिने राहिलेला होता। आणि ह्या कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेण्याची वेळ आली। त्या काळात मी सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये ऑनलाईन गुगल मीटवर तास घ्यायचे। आणि ह्या भक्तीचे वडील खूप आजारी असल्यामुळं, म्हणजेच काही अपघातामध्ये त्यांचा हात जायबंदी झाल्यामुळे ते मुंबईला जवळजवळ वर्षभर होते। त्या काळात भक्तीही 5वीला होती आणि तिच्याकडं घरी मोबाईलही नव्हता आणि तिचं घर हे गावापासून 2 ते 3 किलोमीटरवर शेतात राहायचं। तिच्या घराचा जर विचार केला तर ते अगदी छोटंसं असं पत्र्याचं शेड होतं आणि त्या घरामध्ये जवळजवळ 8-10 माणसं राहायची। तिचे आई वडील, आजी आजोबा, पणजी पणजोबा आणि ही 3 भावंड, या सर्वांमध्ये ती राहून अभ्यास करायची। मग घरी मोबाईल नसल्यामुळं तिला गावात मामाच्या घरी ती यायची सकाळच्या तासासाठी आणि तिला गावात येण्यासाठी सायकलसुद्धा नसायची। शेतातला हा रस्ता, चिखलामधला रस्ता ही तुडवत ती गावापर्यंत यायची, सगळं आवरून यायची आणि सकाळी सगळ्यात अगोदर ऑनलाईन तासाला ती उपस्थित असायची आणि कधीही तिनं ऑनलाईन तास एकदाही तिनं बुडवला नाही। मग असं करत करतच आमचा नवोदय स्कॉलरशिपचा अभ्यास सुरू झाला। तिच्यापेक्षा तिची 2 वर्षानं मोठ्या असणाऱ्या बहिणीची जुनी पुस्तकं तिला अभ्यासासाठी मिळाली। तर त्या पुस्तकांची दशा अशी होती की पहिली 4 पानं नसायची, शेवटची 4 पानं नसायची, जुनी पुस्तकं आणि तेही अशी निम्मा भाग झालेली आणि स्कॉलरशिपचं तर तिला एकच पुस्तक असायचं। या सगळं सांगण्याच्या गोष्टी अशा आहेत की आपण काय करतो, आपल्याकडे सगळं असतानाही आपण अभ्यासाचा कंटाळा करतो, पण ह्या भक्तीची कथा मात्र थोडी वेगळीच आहे। तिनं काय करायची, जेवढा अभ्यास सांगितलेला आहे तेवढा ती व्यवस्थित करून यायची। तिनं कधीही अभ्यासासाठी कुरकुर केली नाही किंवा मला हे नाही, मला ते नाही, असा कधीही तिनं नकारात्मक विचार केला नाही। तिला एखादी गोष्ट जर मिळवायची असेल तर ती अतिशय चिकाटीनं प्रयत्न करायची, अगदी ती भारावून जायची। शाळेमध्ये एखादा जर नवीन घटक शिकवायला लागलं तर तन मन धन सगळं विसरून ती अभ्यासाला बसायची। तिची आई शेतामध्ये जायची, वडील दवाखान्यात असल्यामुळं सगळा घरातील भार जवळजवळ तिच्या आईवरच होता। तिची आई संध्याकाळी दारं धरायला जायची आणि कधी कधी भक्तीला हा डब्बा नसायचा। आपण जर तिला विचारलं, भक्ती तू जेवण का करत नाही, तर तिनं सांगायची, मॅडम मी घरीहूनच जेवून आले, मला आता भूक नाही, पण आज स्वयंपाक झाला नाही, माझ्याकडे डब्बा नाही, असं तिनंही कधीही सांगितलं नाही। पण चेहऱ्यावरून लक्षात यायचं की हिचा काहीतरी प्रॉब्लेम आहे। मग तिला प्रेमानं विचारल्यानंतर मग ती खूप बारीक आवाजात सांगायची की आई आज पहाटेच शेतात गेली आणि त्यामुळे तिनं डब्बा बनवला नाही। ही भक्ती काय करायची, सुट्टी दिवशी शेतामध्ये आईला कामात मदत करायची, अगदी सगळी कामं शेतामध्ये करायची आणि संध्याकाळी रात्रभर, जास्त जर अभ्यास असेल तर रात्रभर जागून ती अभ्यास पूर्ण करायची। आणि तिनं ठरवलंच होतं की आपल्याला काहीतरी यश मिळवायचंच आहे आणि तिच्या त्या प्रयत्नाला नक्कीच देवानं काय केलं, यश तिच्या पदरामध्ये दिलं। तर पहा, तिला घरचं जर असं काही किरकिर झालेली असेल, काही असेल, तर आता घरी काही गोष्टी असतातच, तर ती थोडीशी नाराज व्हायची आणि तिला मी त्यानंतर सांगितलं की बाळा, घरी ह्या कशा गोष्टी घडतच असतात, सगळी माणसं असल्यानंतर त्याचा विचार तू करायचा नाही। तुला जर आयुष्यामध्ये मोठं काही जर बनायचं असेल तर बाळा, तुला ह्या घरातून तुला बाहेर पडण्यासाठी नवोदय हे एक ऑप्शन आहे। त्या ठिकाणी तुला CBSEचा सिलेबस पण मिळेल आणि ही जी घरापासून दूर राहिल्यामुळं तू अभ्यासाला पूर्ण वेळ देऊ शकशील। आणि मग तिनं ठरवलं की नाही मॅडम, मला नवोदयलाच जायचं आहे। तिला जेवढा अभ्यास सांगेल त्याच्यापेक्षा ती सगळ्यात जास्त अभ्यास करून यायची। तिला पुस्तकं नसायची, बरेच प्रश्नसंच नसायचे आणि त्या काळात माझाही मुलगा त्याच वर्गात असल्यामुळं मी माझ्या मुलाला जे पुस्तक आणेल ते पुस्तक मी त्या भक्तीला सोडवायला द्यायचे आणि ती पुस्तक पूर्ण सोडूनच आणायची। तिला जर म्हणलं आज ह्या 10 प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायच्या आहेत तर ती रात्र जागत असेल किंवा काही करून तेवढा तो अभ्यास दुसऱ्या दिवशी ती कम्प्लीटच करून यायची आणि तिच्या प्रयत्नांपुढं देवानं काय केलं, तिच्या पदरामध्ये खूप मोठं असं यश टाकलं। असंच पावसाची रिपरिप चालू होती जुलै महिन्यामध्ये आणि अचानकच नवोदयचा रिझल्ट जाहीर झाला। त्यावेळेस आमच्या सरांना फोन आला की आता समजा माझ्या मुलाचा नवोदयला नंबर लागला।
त्यापेक्षाही मला भक्तीचं नाव त्या लिस्टमध्ये दिसल्यानंतर एवढा आनंद झाला, अक्षरशः माझे डोळेसुद्धा त्या वेळेस अगदी भरून आले. तिनं म्हणजे कधीही परिस्थितीचा बाऊ केला नाही. आहे ती परिस्थिती स्वीकारून तिनं त्यावर अभ्यास केलेला आहे. कारण मी मुलांना वर्गात नेहमी सांगायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये 14 भावंडं असायची आणि त्यांची ही एकच खोली असायची. तर ते काय करायचे, रस्त्यावरचे जे दिवे होते त्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचे. तुम्हाला परिस्थिती तशी नाही, तुमच्याकडे लाईट नसेल तर चार्जिंगची बॅटरी आहे, तुम्हाला अभ्यासासाठी सेपरेट रूम्स आहेत. तर असा आदर्श मुलांसमोर ठेवल्यामुळं मुलं त्याच्यातून प्रेरणा घ्यायची आणि त्यांना एकाग्रता वाढवण्यासाठी स्वामी विवेकानंदाचं उदाहरण सांगायचं. स्वामी विवेकानंद जर ध्यानामध्ये बसले आणि त्यांच्याजवळून कितीही मोठं साप गेला किंवा एखादं असं काही जरी गेलं तरी ते त्यांचे जे एकाग्र चित्तानं साधनेत बसलेले होते ती साधना मोडायची नाही. मुलांना सांगायचं की तो अभ्यास ही तुमची साधना आहे आणि ही साधना करत असताना कुठलंही कारण सांगायचं नाही. कारण जो परिस्थितीवर मात करायला शिकतो तो आयुष्यामध्ये नक्कीच यश मिळवतो. त्यामुळं मुलांनी कधीही, जो विद्यार्थी कारण सांगतो म्हणजे तो नकारात्मक दृष्टीने विचार करतो, म्हणजे त्याला त्या यश मिळवण्यासाठी जे त्याचे प्रयत्न आहेत ते थोडेसे कमी पडतात. तर आपण मुलांना अशा काय करायच्या आहेत, प्रेरणादायी गोष्टी सांगायच्या आहेत. भक्तीनं अगदी या सगळ्यांचा विचार केला आणि त्यावर तिनं खूप छान असा अभ्यास करून नवोदय परीक्षेमध्ये ती पात्र झाली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतरही तिचे आजही मार्क 95% पुढे असतात. तर ह्या भक्तीला आयुष्यामध्ये खूप असं मोठं यश मिळो, तिचं आयुष्य हे यशवंत कीर्तिवंत व्हावं, तिनं आयुष्यामध्ये खूप मोठं व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तिच्या आयुष्यासाठी मी सदिच्छा देते. तर तुम्हाला ही हृदयस्पर्शी अशी सत्यकथा कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचं आहे. अशाच सत्यकथा मी तुमच्यासमोर मांडण्यास मला प्रेरणा मिळेल. तर पहा, ही माझी तुम्ही कथा ऐकल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.